भाऊ काय सांगाल या ठिकाणी तुम्ही वरणगाव रुग्णालयामध्ये आलेला आहे, काय घटना घडली नेमकी? जय महाराष्ट्र. सदर आज संध्याकाळी 7:30च्या सुमारास सिद्धेश्वर नगर येथील दोन तरुण बोदवड येथून लग्न समारंभ आटपून पिंपळगाव मार्गे तळवेल पिंपळगाव मार्गे वरणगाव शहरात येत असताना शेताच्या सिंचनाच्या कामाच्या ठिकाणी हैदराबाद येथील GVPR ही कंपनी शेतीचं सिंचनाचं काम या ठिकाणी करते आहे. तापी पटबंधाऱ्याच्या विभागामार्फत हे काम आपल्या मुक्ताईनगर, भुसावळ आणि अर्धर रावेर या भागामध्ये सुमारे 4,500 हेक्टर जमीनचं सिंचनाचं काम या ठिकाणी सुरू आहे. इतकं मोठं काम या ठिकाणी ही कंपनी करत आहे, परंतु सदर कंपनी ही मनमानी कारभाराने कुठेही खोदकाम करून शेतकऱ्यांना नाहक त्रास देऊन या ठिकाणी खोदाई करते आहे. त्याच खोदाईचा आज या ठिकाणी सिद्धेश्वर नगर येथील एक तरुण खड्ड्यामध्ये जाऊन पडला आहे. या ठिकाणी लग्न समारंभ आटपून दोन तरुण रस्त्याने अंधारामध्ये येत असताना समोरच्या तरुणाला या ठिकाणी समजताच तो गाडीच्या खाली उतरला, परंतु त्याने मागच्याला कुठली सूचना न देऊ शकल्यामुळे सदरचा मागचा तरुण हा खड्ड्यामध्ये जाऊन पडला आणि खड्ड्यामध्ये जाऊन पडल्यामुळे त्याच्या फसलीला आणि पायाला फ्रॅक्चर या ठिकाणी झालं. ही कंपनी अतिशय मनमानी कारभाराने कुठली सुरक्षा न पुरवता या ठिकाणी या शेती सिंचनाची खोदाई करते आहे आणि या ठिकाणी ते मनमानी कारभार करते आहे. मी गेल्या 15 दिवसापूर्वीच या कंपनी विरोधात एक घरगुती अवैध गॅस सिलेंडरची तक्रार वरणगाव पोलीस स्टेशनला केली आहे, परंतु ते कुठलाही त्यांनी कबूल केलाय की आम्ही अवैध गॅस सिलेंडर या ठिकाणी वापरतो. अशाच तऱ्हेने अवैध खोदाई या ठिकाणी ते करत आहे, अवैध मुरुमाचा विक्री ते या ठिकाणी करत आहे. अशा अनेक तक्रारी शेतकऱ्याला नाहक त्रास देऊन जबरदस्तीने खोदाई करत आहे. अशा अनेक तक्रारी या कंपनी विरुद्ध आमच्यापर्यंत पोहोचत आहे, परंतु आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय, परंतु कंपनी ही मोठी असल्यामुळे या ठिकाणी मनमानी कारभार करते आहे. मी पुन्हा एकदा पोलिसात या ठिकाणी तक्रार करतोय. ज्या मोटरसायकलचं नुकसान झालंय त्या नुकसानासाठी आणि ज्या पेशंटला जबर मार लागलाय यासाठी आम्ही आता सध्या पोलिसात धाव घेणार आहे. या ठिकाणी त्याच्यावरती गंभीर स्वरूपाची इजा त्याला झाली आणि त्याची उपचार सुरू आहे. जवळपास डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्याला जळगाव रेफर करावं लागणार आहे. इतका मोठाही दुखापत त्याला या कंपनीमुळे झाली आहे. मी आपल्या माध्यमाच्या द्वारे सांगू इच्छितो की अशा मोठ्या कंपनीला आवर घालण्याची या ठिकाणी गरज आहे, नाहीतर अजून अनेक बळी या ठिकाणी जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. जय महाराष्ट्र.